विधानसभा निवडणुकीत 24 प्रचार सभा घेऊन महाराष्ट्र पिंजून काढण्याचा विडा पंतप्रधान नरेंद्र मोदींनी उचललाय। त्यामुळे सर्वच राजकीय पक्षांनी मोदींचा मोठा धसका घेतलाय। मोदी विरुद्ध महाराष्ट्रातले नेते असा जंगी आखाडाच रंगू लागलाय। महाराष्ट्रावर नरेंद्र मोदी नावाचं वादळ घोंघावतंय। गेल्या शनिवारी आणि रविवारी पंतप्रधान मोदींनी 6 सभा घेऊन प्रचाराचा धडाका लावला। काँग्रेस राष्ट्रवादी आघाडी सरकारवर तुफानी टीका करत महाराष्ट्र पिछाडीवर गेल्याची खंत बोलून दाखवली। मोदींच्या या झंझावाती सभांना जनतेचा चांगला प्रतिसाद मिळत असल्यानं सर्वच राजकीय नेत्यांचं धाबत दणाणून गेलंय। त्यामुळे सर्वांनीच आता मोदींना टार्गेट करण्याची व्यूहरचना आखली। मोदी साहेबांनी खूप काही स्वप्न दाखवली, कृती मात्र त्याच्यामध्ये फार वेगळ्या पद्धतीने चालली। त्यांच्या कारकिर्दीमध्ये गेल्या 5 महिन्यामध्ये खताच्या किमती वाढल्या, डिझेल वाढलं, पेट्रोल वाढलं, रेल्वेचे तिकिटाचे दर वाढले। शिवछत्रपती का आशीर्वाद, चलो चले मोदी के साथ असा नाराज भाजपने दिलाय। त्यावरूनही मोदींवर टीकेची झोड उठवली जाते। शिवाजी महाराजांनी सुरत लुटली, हे लुटारू होते। शिवाजी महाराजांनी सुरतवर हल्ला केला ही गोष्ट खरी आहे, पण ती संपत्ती स्वतःच्या घरामध्ये नव्हती। ती संपत्ती राज्य हिंदवी स्वराज्य उभं करण्यासाठी वापरलेली होती। आणि म्हणून जे छत्रपती शिवाजी महाराजांना लुटारू म्हणायचे, आज ते त्यांचा आशीर्वाद मागण्याच्यासाठी आलेले आहे। बदललं आहे। काँग्रेसमुळे महाराष्ट्र पहिला अशी जाहिरात काँग्रेस पक्ष करतोय। या उलट मोदी मात्र महाराष्ट्राची घसरण झाल्याचे दाखले सभातून देत आहेत। परिणामी निवडणूक प्रचाराला महाराष्ट्र विरुद्ध गुजरात असं वळण लागलंय। पहिल्या महिन्याभरातल्या निर्णयामधला पहिला निर्णय पालघरची सागरी सुरक्षा अकादमी गुजरातमध्ये द्वारकेला नेली, पळवली। आणि महाराष्ट्रातले भारतीय जनता पक्षाचे मंत्री त्या कॅबिनेट बैठकीमध्ये मूग गिळून गप बसले। पंतप्रधानांना कोणाची विरोध करायची छाती आहे का? काय महाराष्ट्रातही जपणार आहे मंत्री? अनेक उदाहरणं आपल्याला सांगेन। परराष्ट्रातले पाहुणे येतात, राष्ट्रपती येतात, दिल्ली, मुंबई, बेंगलोर, हैदराबाद, पण आता अहमदाबाद विरुद्ध मुंबई, मुंबईतलं आरबीआयचं सेंटर पळवलं। मुंबईला खच्चीकरण केल्याशिवाय अहमदाबादचं महत्व वाढणार नाही हे डोक्यात घेतले त्यांनी। महाराष्ट्रातली जनता कधी सहन करणार नाही। शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यातून एरवी विस्तवही जात नाही। मात्र मोदींचा मुद्दा निघाला की या ठाकरे बंधूंचंही एकमत होतं। आमच्या पंतप्रधानांची ओळख भारताचे पंतप्रधान म्हणून आहे जगात की गुजरातचे पंतप्रधान म्हणून आहे जगात? देशाचे पंतप्रधान झाले नरेंद्र मोदी, पण आज ते एका पक्षासाठी मतं मागताय। तुम्ही पक्षाचे पंतप्रधान आहात का देशाचे पंतप्रधान आहात हे तरी लोकांना कळू दे ना जरा। नरेंद्र मोदींनी शिवसेनेबद्दल थोडा सावध पवित्रा घेतलाय, पण उद्धव ठाकरेंच्या मोदींवरील हल्ल्याला चांगलीच धार आली आहे। थोडा केंद्रीय मंत्रिमंडळ इकडे उतरले, जणू काय अफजल खानाची फौज उतरले महाराष्ट्र जिंकायला। विकासाचं स्वप्न जरूर दाखवतील, पण त्या विकासाच्या स्वप्नाआड महाराष्ट्राचे तुकडे पाडण्याचं कारस्थान आहे। महाराष्ट्रातील नेत्यांचा हा हल्ला नरेंद्र मोदी कसा परतवून लावतात याकडे आता सर्वांचं लक्ष लागलं। पुढच्या 5 दिवसात मोदींच्या आणखी 17 सभा होणार आहेत। भाजपनं आपलं ब्रह्मास्त्र पणाला लावलं। आता हे ब्रह्मास्त्र लोकसभेप्रमाणे महाराष्ट्राच्या विधानसभेतही विजयश्री खेचून आणणार का? ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।